प्रतिवर्षानुसार या वर्षी सुद्धा गोगादेव भगवानाची शोभायात्रा पुलगाव येथील वाल्मिकी नगर स्थित असलेल्या गोगादेव संस्थानतर्फे काढण्यात आली। या उत्सवाची विशेषतः म्हणजे खाटूश्याम बाबा यांची प्रतिमा होती। आतिषबाजी व ढोल ताशे आणि आकर्षक रोषणाईत उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी दीनदयाल चौक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे तालुका संघचालक अरविंद हलमारे, विभागीय शारीरिक प्रमुख सचिन मुळे, जिल्हा सहकार्यवाह योगेश ओक व प्रतिष्ठित व्यावसायिक उमेश अग्रवाल आणि उपस्थित सर्व स्वयंसेवकातर्फे गोगादेव महाराज यांच्या छडीची पूजा करण्यात आली। टिळक चौक येथे भाजपा पुलगाव तर्फे गोगादेव महाराजांच्या छडीचे पूजन करण्यात आले। यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय गाते व भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा उपाध्यक्ष कपिल शुक्ला, गिरीश चौधरी, जिल्हा सदस्य भाजपा पुलगाव शहर अध्यक्ष प्रशांत इंगोले, युवा मोर्चा अध्यक्ष सुमित सिद्धाणी व महिला मोर्चाच्या माधुरी इंगळे, रीता एटीवार आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेल्वे गेट जवळ वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांनीही गोगाजी महाराजांच्या छडीचे पूजन केले आणि वाल्मिक समाजाचे नाव लौकिक करणारी एकमेव न्यायाधीश बनलेली कुमारी खुशबू झंझोटे हिला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। यावेळी खासदार यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप अग्रवाल व विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थाचे संचालक सुभाष पेशकार हे पण उपस्थित होते। समाजाच्या वतीने खासदार यांचे स्वागत करण्यात आले। या उत्सवात समाजाचे किशोर चंडाले, वसंत अटवाल, सुरेश चंडाले, शांतीलाल अटवाल, हरिसिंग संगेले, रामा जायदे, रमेश चंडाले, देवचंद झांझोटे आदी उपस्थित होते। शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी मानसिंह झांझोटे, विजय चंडाले, भाविक महातो, गोविंद चंडाले, अजय अटवाल, राहुल झांझोटे, सचिन संगेले, अजय चव्हाण, नकुल खोडे यासह आदींनी परिश्रम घेतले। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।